नमस्कार, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आधार कार्डची नोंदणी करत असताना अनेकदा काही चुका राहून जातात. अनेकदा काही जणांना स्थलांतर केल्यानं आधार कार्डमधील माहिती बदलावी लागते. आधार कार्ड अनेक ठिकाणी महत्त्वाचं कागदपत्र म्हणून जमाही करावं लागतं. आधार कार्डमधील माहिती बदलायची असल्यास किंवा अपडेट करायची झाल्यास एक मोठी संधी आहे. UIDAIनं आधार कार्ड धारकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. बायोमेट्रिक नोंदी अपडेट करणं किंवा फोटो बदलण्यासाठी देखील या सुविधेचा तुम्हाला लाभ घेता येईल. केंद्र सरकारच्या अहवालानुसार ज्या नागरिकांचं आधार कार्ड 10 वर्षांहून जुनं असेल त्यांना माहिती अपडेट करणं आवश्यक आहे. जर तुमचं आधार कार्ड देखील 10 वर्षांपेक्षा जुनं असेल तर त्यातील नोंदी अपडेट करण्याची गरज आहे. UIDAIनं वाढवलेल्या मुदतीमध्ये तुम्ही आधार कार्ड अपडेट केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागणार नाही. UIDAIनं आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी मुदत वाढवल्याची घोषणा ट्विट करून दिली आहे. UIDAIनं याबाबतची माहिती दिली आहे. ही मुदत 14 सप्टेंबर 2024 पर्यंत आता वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ही सुविधा केवळ माय आधार पोर्टलवरतीच उपलब्ध असेल. आधार केंद्रावरती जाऊन माहिती अपडेट केल्यास मात्र तुम्हाला रक्कम द्यावी लागेल. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. तुमच्याकडे ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा असणं आवश्यक आहे. ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा म्हणून मतदान कार्ड ओळखपत्र वापरू शकता. आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत ही 3ऱ्यांदा वाढवण्यात आली आहे. जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल तर तुम्हाला ते अपडेट करणं आवश्यक आहे. तुम्ही अगदी घर बसल्या देखील हे आधार कार्ड अपडेट करू शकता. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपलं आधार कार्ड लॉग इन करून तुम्ही फुकट कुठल्याही प्रकारचे पैसे न देता तुम्ही आपलं आधार कार्ड अपडेट करू शकता. त्यासाठीची प्रोसेस अगदी सोपी आहे. तुम्हाला सर्वप्रथम UIDAIच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. यानंतर तुम्हाला लॉग इन करून आधार अपडेट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तिथं तुम्ही आधार नंबर नोंदवायचा आहे आणि त्यानंतर एक OTP द्यायचा आहे. यानंतर तुम्हाला कागदपत्र अपडेट करून पडताळणी करावी लागेल. यानंतर तुम्ही तुमचं ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा असलेली कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा. आणि आता तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक करा आणि त्यानंतर रिक्वेस्ट नंबर जनरेट होईल. त्याद्वारे तुमच्या आधार अपडेटची स्थिती तुम्ही जाणून घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं 1ही रुपया न देता तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता. तर ही मुदत आता सरकारनं वाढवलेली आहे. तर मग मित्रांनो, ज्यांना कुणाला आपलं आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पोहोचवा. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.